नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय द सीएम महा डिबेट पुढारी न्यूजवर. आणि नेहमीप्रमाणे या आठवडाभरात आपली ही शेवटची आज द सीएम महा डिबेट असणार आहे. सीएम महा डिबेट हा पुढारी न्यूजचा एक अभिनव उपक्रम आहे. बहुधा आमचा दावा असा असेल की मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात ही पहिल्यांदा अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर काही विशिष्ट मुद्दे घेऊन त्यावर एक सजग आणि महत्त्वाची चर्चा घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्याला कारणीभूत आहे जसं अमेरिकेमध्ये प्रेसिडेन्शियल डिबेट्स, राष्ट्राध्यक्षीय चर्चा जाहीरपणे होतात, अशा चर्चा व्हाव्यात. अशा प्रकारे नेहमीच्या वादविवाद आणि आरोळ्या आरोप यांच्या प्रत्यारोपांच्या पलीकडे काही चांगल्या चर्चा व्हाव्यात, यासाठी पुढारीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांच्या कल्पनेतून साकारलेली हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाचं आजचं हे शेवटचं पुष्प आहे. जसं व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प असतं तसं हे शेवटचं पुष्प आहे. आणि आजचा विषय आपण अतिशय वेगळा, महत्त्वाचा, मी तर म्हणेन सगळ्या मुद्द्यांचा पायाभूत असलेला मुद्दा आहे. तो म्हणजे या निवडणुकीत पैसा हाच खरा मुद्दा ठरतोय का, हा विषय आपण चर्चेला घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील विनायक आंबेकर, भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते; विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि वरिष्ठ प्रवक्त्या; त्यांच्या बाजूला श्री योगेश पांडे आहेत. योगेश पांडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. त्यांच्याकडे मी एकूणच तिसऱ्या आघाडीचे प्रतिनिधी अशा प्रकारे मी बघतोय. आणि त्याचप्रमाणे जे उर्वरित दोन प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे त्या आघाडी किंवा युतीचे प्रतिनिधी म्हणून मी बघतोय. आणि आपल्यासोबत असतील पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपला मुद्दा पुन्हा एकदा बघूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून आजचा चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला पुढारी न्यूजवर द सीएम महा डिबेट. निवडणुकीतल्या धगधगत्या मुद्द्यांवर पुढारी न्यूजवरची ही महा डिबेट आहे. आणि पैसा हाच खरा मुद्दा आहे का निवडणुकीच्या मागे, प्रचाराच्या मागे, उमेदवाराच्या मागे, त्यावर आपली चर्चा सुरू आहे. मी सुरुवात करेन विनायक आंबेकर यांच्याकडून. विनायक आंबेकरजी, मी तुम्हाला 2019 एक उदाहरण, 2019च्या निवडणुकीचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन की त्यावेळी एक नमो चॅनल अचानक सुरू झाला होता. तो चॅनल अचानक सुरू झाला आणि अचानक बंदही झाला. त्यावेळी सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की हा चॅनल आला कुठून. आपण येऊयात आता 2024ला. निवडणुकीच्या एक मागच्या महिन्यामध्येच देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रभरात जाहिराती पाहायला मिळाल्या होत्या. रस्त्यावर बिलबोर्ड्सवरच्या या जाहिराती होत्या. त्यावर कुणाचंही नमूद नव्हतं की जाहिरात कुणाची आहे, कुणी प्रसृत केलेली आहे. आणि त्यामध्ये जे काय असेल ते लिहिलं असेल, पॉझिटिव्ह लिहिलं होतं सगळं. तर या दृष्टीने आपण ही चर्चा करतोय. फक्त त्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे पहिल्यांदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात आणि मी तुमच्याकडे पुन्हा हा प्रश्न घेऊन येतो. 15 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. महिनाभरात 536 कोटींची मालमत्ता जप्त झालेली आहे. 536.45 लाख रुपयाची, साधारणपणे 550 कोटीची. दर दिवशी सुमारे 17 ते 18 कोटी रुपये जप्त होत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांची या निमित्तानं कारवाई आपल्याला पाहायला मिळते. आणि बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू याची तर गणतीच नाही, इतक्या प्रमाणात या गोष्टी जप्त होत आहेत. आणि राजकारणाचं हे अर्थकारण काही नवीन नाहीये. दर निवडणुकीत हे पाहायला मिळतं. मात्र एवढा हा खेळता पैसा कसा काय बघायला मिळतो? खर्चासाठी प्रत्येक उमेदवाराला मर्यादा आहे, पण उघडपणे दिसते की ह्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत आणि याच्यापेक्षा जास्त खर्च केला जातोय. वस्तुतः ही निवडणुकीसाठी उमेदवारांना 40 लाख रुपयांची खर्चाची मर्यादा आहे. 2019 मध्ये निवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा 28 वरून 40 लाख करण्यात आली. 12 लाख वाढवण्यात आले. परंतु बहुतेक उमेदवार या मर्यादेत खर्च करत नाहीत, हे दिसून आलेलं आहे. आणि मर्यादेपेक्षा किमान 20 ते 100 पटीनं खर्च केला जातो. मग तो उमेदवार असेल नाही तर पक्ष असेल. काही मतदारसंघांमध्ये 50 कोटींपेक्षा जास्त खर्च होत असल्याची चर्चा आहे. 2024ची लोकसभा निवडणूक ही आजवरची सर्वात खर्चिक निवडणूक त्या अर्थानं ठरते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि सीएमएस अहवालानुसार लोकसभा निवडणुकीत अंदाजे 1,35,000 कोटीचा खर्च झाला. 2019 मध्ये एका मतामागे 700 रुपये खर्च, आता तो खर्च 1400 वर गेलेला आहे. आणि विधानसभा निवडणुकीतही काही हजार कोटींच्या खर्चाची चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी विनायक आंबेकरजी तुमच्यापासून सुरुवात करतो. आणि मी मगाशी तुम्हाला 2 उदाहरणं सुद्धा दिली. काउंटेडच खर्च एवढे आहेत ज्याची गणना होते, ज्याची गणना होत नाही त्या मार्गाने तर होणारा प्रचार पूर्ण वेगळा आहे. तर ही श्रीमंतांची निवडणूक आहे, त्याच्यात सर्वसामान्यांचं काय काम? एक तर आपण प्रसन्नजी लक्षात घेतलं पाहिजे की भाजप हा संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त सभासद असलेला पक्ष आहे. सुमारे 12 कोटी आमचे सभासद आहेत. आता निवडणूक आयोग खर्चावरती ज्या मर्यादा घालतं
त्याच्या किंवा जी बंधनं घालतं त्याच्यामध्ये काही बंधनं ही इम्प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण स्कूटर रॅली काढतो तेव्हा साधारणतः शहरी भागामध्ये कुठली स्कूटर रॅली निघाली की त्याला 300-400 कार्यकर्ते स्वतःच्या पेट्रोलनी स्वतःची स्कूटर घेऊन त्याला सामील होतात. आता निवडणूक आयोगाचा विचित्र नियम असा आहे, जर त्याला पक्षाचा झेंडा लावला तर तो खर्च उमेदवाराच्या खर्चात धरला जावा असा त्यांचा नियम आहे आणि त्याचा दर त्यांनी दर पत्रकात दिलाय प्रति स्कूटर 500 रुपये. आता मला तुम्ही सांगा, एक 10 किलोमीटरची आम्ही पदयात्रा काढली तर बाय एनी स्ट्रेच ऑफ इमॅजिनेशन या 10 किलोमीटरला 500 रुपये खर्च येतो का? पण येत नाही. त्यामुळे या प्रॅक्टिकॅलिटी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन आपण हा विचार केला पाहिजे. आपण मगाशी जी 2 उदाहरणं दिलीत त्याला मी पुन्हा असं सांगेन की भाजप हा सगळ्यात जास्त कार्यकर्त्यांचं समर्थन लाभलेला पक्ष आहे आणि ह्याच्यामध्ये व्हॉलंटियरिझम जो चालतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारची सोशल मीडियावरची चॅनेल्स असतील, ही स्वतःहून लोक स्वतःच्या खर्चाने काढतात. त्याप्रमाणेच आपण दिलेली जी 2 उदाहरणं आहेत, म्हणजे मी त्यातला ज्यांनी बिलबोर्ड लावले ती व्यक्ती भाजपची कार्यकर्ती आहे आणि त्यांनी मला स्वतः सांगितले की मी 200 बोर्ड लावले असं. त्यामुळे हे सगळे जे खर्च आहेत ते व्हॉलंटरीली केलेले खर्च आहेत. बरं, विद्याताई, म्हणजे या मुद्द्याचं तुमचं काही खंडन असेल तर ते, आणि तुमच्याही पक्षाचं काय म्हणणं आहे? नाही, सर्वसामान्य किंवा गरीब माणसासाठी निवडणूक लढवणं हे आता अशक्य झालेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला तिकीटं दिले जातात तेव्हाच मला असं वाटतं हेही बघितलं जातं की तुम्ही निवडणुकीसाठी पैसा खर्च करू शकाल किंवा नाही. आणि जगामध्येच पैशाचं महत्त्व वाढलेलं आहे, पण आपल्या देशामध्ये नीतिमत्ता एकदम रसातळाला गेलेली आणि पैशाचं महत्त्व इतकं झपाट्याने वाढलेलं आहे आणि मतदारांच्या सवयी इतक्या बदलावून टाकलेल्या आहेत सगळ्या राजकीय पक्षांनी की लोकांना आता कोणी उभं राहिलं तर मला पैसे किती मिळणार मतासाठी असं सर्रास विचारलं जातं. म्हणजे हे तुम्ही कबूल करा न करा, मी निवडणूक लढवलेले आहेत आणि मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलेले आहे. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीकडे अनेक तरुण टोळकी जात असतात आणि ते विचारत असतात की आमच्याकडे एवढे एवढे वोट्स आहेत तर आम्हाला किती पैसे देणार. आणि हा पैशांचा वाटप सर्रास सगळीकडे होत असतो आणि भाजप सत्तेत आल्यापासून हे इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की लोकांना आणि वोटर्सला नको तितक्या वाईट सवयी लागलेल्या आहेत. म्हणजे दारू वाटप, पैसे वाटप हे पूर्वी होत नव्हतं असं नव्हतं, पण याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हतं. आणि आता तुम्ही जर बघितलं की प्रत्येक ठिकाणून आपण चेक नाक्यांवर, पोस्ट चेक नाक्यांवर सगळीकडे अनेक ठिकाणी पैशांच्या बॅगा जप्त झालेल्या आहेत. कोट्यवधींची कॅश जप्त होताना दिसते. पण मग हे पैसे जप्त होऊन पुढे कुठे जातात याचं काही कळत नाही. विरोधकांचे पैसे जप्त झाले तर ते जप्त केले जातात, त्याचं सगळे पंचनामे होतात. परंतु मागच्या निवडणुकांमध्ये मला आठवतं की मोहित कंबोज यांची एक पैशाने भरलेली गाडी आम्ही मालाडला दिंडोशीमध्ये पकडून दिली होती. पोलीस स्टेशनवर आमचे कार्यकर्ते घेऊन गेले होते ती गाडी, परंतु वरून फडणवीसांचा फोन आल्यानंतर ती गाडी सोडून देण्यात आली. हे सगळे अनुभव आहेत. त्यामुळे लोकांच्या सवयी पैशांच्या कशा बदललेल्या आहेत आणि प्रचंड पैसा असलेले लोकच निवडणुका कसे लढवू शकतात आणि मतं विकत घेऊ शकतात हे आता सगळीकडे सर्रास सुरू झालेलं आहे. त्यामुळे लोकांनाही त्याच्यात काही वाटत नाही आणि पक्षांनाही काही वाटत नाही आणि उमेदवार म्हणजे मला विद्याताई या निमित्तानं मला विचारायचं आहे, शरद पवारांच्याकडून नेहमी हा शब्दप्रयोग ऐकायला मिळतो, तो म्हणजे जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी. मग तुम्ही हे जे सगळं सांगताय हे पाहता म्हणजे मग त्यांच्याही मनातला जो जिंकून येण्याची क्षमता म्हणजे थोडक्यात मजबूत पैसा आहे आणि मतांची बेगमी जातीचं समीकरण आहे, मग ती शेवटी ती क्षमता महत्वाची ठरते. मग नाही, पवार साहेब ज्या क्षमतेविषयी बोलतायत त्याच्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यात जे काय समाजकार्य किंवा राजकारणात तुम्ही जो काय अनुभव मिळवला असेल तो, आता याच्या राजकारणाच्या पहिल्यापासून 2 बाजू आहेतच, पण आता जसं मी म्हणाले की हल्लीच्या काळात हे पैशाचं महत्त्व प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं. योगेश पांडेजी, ती क्षमता, राजकीय क्षमता एवढी आता बघितली जात नाही, तर पैसा हाच सर्वश्रेष्ठ. योगेश पांडेजी, आपण अशा पक्षाचं प्रतिनिधित्व करता की ज्यांचा नेता हा कधी स्वतःच्या खिशातून पैसा काढत नाही, लोक पैसे गोळा करतात आणि अर्ज त्यांचा भरतात. पण आता जेव्हा ते एकाच्या वेळचं ते कौतुक आहे, पण जेव्हा तुम्हाला पक्ष चालवायचा असतो, आघाडीसोबत पुढे जायचं असतं, तेव्हा गणित बदलतात. तुम्ही कसं काय मॅनेज करताय?
प्रसन्नजी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता जे सरकार स्थापन झालं, या सरकारची पायाभरणीच मुळात पैशाची ह्याच्याने झाली. आपण सगळं म्हणतो ना की 50 खोके एकदम मोके, जी आपण सगळीकडे चर्चा ऐकतो. तर हे जे आजचं जी निवडणूक आहे ही पूर्णपणे पैशांच्या आणि केवळ पैशाच्याच बळावरती चालली आहे. मूळ जे मुद्दे आहे, कृषीविषयक मुद्दे, ते सगळे मुद्दे बाजूला राहिलेत. आता आमच्यासारखे जे छोटे पक्ष आहे किंवा छोटे संघटना कार्यकर्ते, आम्ही ह्याच्यात नाव उतरू सुद्धा शकत नाही. कारण ह्याला आता आपल्या ज्या मतदारांच्या सवय लावल्या आहेत. म्हणजे आपण जर बघितलं, आता ही लाडकी बहीण योजना अचानक काढली, कोणी मागणी केली का? नाही. ही सरळ सरळ जनतेच्या करदात्यांच्या पैशाचा हा दरोडा आणि हा रेवडी वाटप सारखा हा चालला आहे. तुम्ही लोकांना 1500 दिलं, दुर्दैवाने महाविकास आघाडी सुद्धा थोडे पिछाड होऊन त्यांनी सुद्धा मग लगेच सांगितलं आम्ही 3000 देऊ. म्हणजे मूळ प्रश्न जे आहे शेतीचे, रस्त्याचे, सामान्य माणसाचे, सगळे बाजूला ठेवले आणि पूर्णपणे हे ऑफिशियली तिकीट म्हणजे मत विकत घेण्याचा हा सगळा प्रयोग चालला आहे राज्यामध्ये. आणि या गोंधळामध्ये सामान्य माणूस, छोटा, तुम्ही सांगा, जर मी उद्या राहिलो तर मला लोक मतदान नाही, लोकांना सवय लागला नाही. जनतेची, मतदारांची आता एक फार मोठा असा एक वर्ग आहे की ज्यांची मानसिकता आता अशी झाली की आता जे मिळतं हाताला ते ओरबडून घ्या. एका घरटी 25,000. आणि आदल्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काही कल सांगा, चर्चेमध्ये सांगा, परंतु मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री जे वाटप होईल, आणि तुम्हाला सांगतो अतिशयोक्ती नाही, कंटेनरने पैसा गेलाय. म्हणजे मी आता कुणी म्हणाल तुमच्याकडे काय पुरावा आहे, परंतु ही वास्तुस्थिती आहे. तुम्ही तुमचा तपास घ्या, काय मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हे जे दाखवतात ना की 200-500, हे हास्यास्पद आहे. तुम्ही आम्हाला अधिकार द्या, आम्ही दाखवतो पैसे किती निघाले. सामान्य कार्यकर्ते, संघटनेचे आमचे माणसं सांगतील हे 100-50 कोटी. पण योगेशजी, मला एक सांगा, अशी एक चर्चा ऐकायचो आता महाराष्ट्रामध्ये काही मोक्याच्या ठिकाणच्या जर का सरपंच पद असेल, ग्रामपंचायती असेल, तो सुद्धा खर्च हेलिकॉप्टर फिरवणे आणि कोटींमध्ये गेलेला आहे. आमदारकीच्या निवडणुकीचा प्रचाराचा खर्च कुठपर्यंत, तुमचा काय अंदाज आहे आकडा? हे अतिशयोक्ती तुम्हाला सांगू, 288 मतदारसंघामध्ये किमान तुम्ही हे 1 लाख कोटी वगैरे लोकसभेचा फार छोटा आकडा मला आता, कारण आमदारकीच्या एका निवडणुकीमध्ये 288 गुणिले तुम्ही 200 करा तर किमान 50,000 कोटीचा चुराडा महाराष्ट्रात होणार आहे. साधं नगरसेवक जरी लढायचं ठरलं तर 5 कोटी लागतात. आणि सरपंच, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला 1 कोटी तुमच्याकडे असेल रोकडमध्ये तर तुम्ही उतरायचं. आणि आणखीन महत्त्वाचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, इथं दोन्ही पक्षांचे वरिष्ठ आणि ताईंनी अतिशय परखडपणे मांडलं, जी क्षमता यामध्ये पक्ष सुद्धा पैशांची तिकीट घ्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात. कोणी किती नकारो, सरळ सरळ सांगतात की बाबा तुझी ताकद किती, तू किती खर्च करणार आहे. म्हणजे 5 कोटी 10 कोटी एकूणच सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेला विषय आहे. बिलकुल ह्या सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेला हा विषय. आणि अतिशय भयंकर परिस्थिती, विदारक चित्र आहे. ही लोकशाही वगैरे, हे निवडणूक आयोग, हे सगळे बाहुले आहेत. त्यांना म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना खरं कळतं पण बोलता येत नाही. आम्ही बोलू शकतो, काय फरक नाही. याच आघाडी युतीबरोबर तुमचे नेते होते, त्यामुळे तुमचा संताप कळला मला, पण तो इतकाही व्यक्त करू नका. उद्या गॅरंटी नाहीये तुम्ही कोणाबरोबर जाणार. बिलकुल. मोहितेजी साखरपट्ट्यातील आहे. मुळात कसं आहे प्रसन्न, की अमेरिकेची अध्यक्ष निवडणूक झाली, त्याचा मी आता खर्च तपासत होतो की 40 बिलियन झाली म्हणून तिथे खूप जवळजवळ आपल्या इकडच्या 1,35,000 कोटीवर जाते. आणि आपली लोकसभा निवडणूक 1,35,000 कोटीपर्यंतचा खर्च, म्हणजे आधी 1 लाख कोटी झाला असावा असा CMSचा, हा काय कोणता असा हवेतला अंदाज नाही आहे, गावगप्पा नाही आहे, कोकणातल्या गजाली नाही आहेत. तर हे प्रत्यक्षातलं सेंटर फॉर मीडिया स्टडीजचा हा अहवाल आहे. आता लक्षात घ्या, 1,35,000 कोटी म्हणजे काय, 700 कोटी 2019ला खर्च होतो, त्याच संस्थेचा अहवाल आहे. आता 1,35,000 कोटी, दुपटीपेक्षा जास्त. म्हणजे 50 खोके एकदम ओके आपण बोलता एका विधानसभा मतदारसंघात. आता योगेश पांडे स्वतः ते पुण्याला असतात, ग्रामीण भागात फिरतात. एका विधानसभा मतदारसंघात 50 ते 100 कोटीपर्यंतच्या खर्चाची चर्चा आहे. 536 कोटी प्रसन्न एका महिन्यात 30 दिवसात गेल्या. 15 ऑक्टोबरला निवडणूक झाली, आपण रोज ते आकडे दाखवतोय. 536 कोटीची मालमत्ता, रोकड रक्कम, दारू वगैरे आतापर्यंत जप्त झाली. म्हणजे एका जिल्ह्याचा खर्च आहे खरं तर, असंच म्हणावं लागतं. त्यामुळे तुम्ही जो पहिला मुद्दा मांडला तोच योग्य आहे. निवडणूक पैशाचाच खेळ झालेली आहे असं खेदानं म्हणावं लागतं. पुढचा मुद्दा आहे आणि अधिक जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, तो आहे या सगळ्या निवडणुकीच्या महागाईमुळे सच्चे कार्यकर्ते इतिहास जमा होत आहेत का? म्हणजे माझ्यासोबत जे 3 जण आहेत त्यांच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर जे संघाचे किंवा भाजपचे आंबेकर आहेत, त्यांचे जीवनदानी कार्यकर्ते होते. संघातून ज्यांना राजकारणामध्ये यायचे किंवा संघाने निवडलेले लोक तिकडे राजकारणात यायचे आणि मुळात आपलं जसं आहे ते मूळ काम करायचं आणि भाजपला वाढवायचं, तेव्हाच्या जनसंघाला वाढवायचं काम करायचं.
या स्वतः विद्याताई मूळच्या समाजवादी चळवळीतून आलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पिढी समाजवादी चळवळीने पाहिली. त्यांचं तिकडे आपल्याला एक उदाहरण आहे. तिकडे योगेश पांडे ते तर शेतकरी संघटनेचे, मी तर मगाशीच म्हणालो, स्वतःची भाकरी कांदा आणायचं आणि आंदोलनाला जायचं, अशी त्यांची जातकुळी आंदोलनाची. माझा या तिघांना प्रश्न आहे. हा जो दुसरा मुद्दा घेतलेला आहे, आंबेकर पुन्हा तुमच्यापासून सुरुवात करतो. यापुढे बघायला मिळतील का जीवनदानी कार्यकर्ते, दुसऱ्यांच्या घरात जाऊन मिळेल ते खाणारे, तिथे झोपणारे, असे असतील आता कार्यकर्ते? असतील, आहेत. आणि दरवर्षी मला सांगायला आनंद वाटतो की संघाला किमान पूर्वीच्या एवढी संख्या नसेल तरी चांगल्या प्रकारे सुशिक्षित असे प्रचारक दरवर्षी संघाला मिळतात. संघालाच मिळतात असं नाही, संघाच्या ज्या 82 संघटना आहेत त्याच्यामध्ये संघ आणि विद्यार्थी परिषद याच्यामध्ये आपल्या खर्च म्हणजे त्यांचा खर्च सगळा संघटना भागवते आणि ते पूर्ण वेळ काम करतात अशी पद्धत आहे. आणि बाकीच्या ज्या परिवार संघटना आहेत त्याच्यामध्ये त्यांचा खर्च ती स्वतःचे संसारी कार्यकर्ते सुद्धा पूर्ण वेळ निघू शकतात. पण अशा प्रकारचे कार्यकर्ते अजूनही दरवर्षी निघतात. ते चांगल्या प्रकारे सुशिक्षित उच्च शिक्षित असतात आणि राष्ट्रप्रेमाची भावना कमी झाली असं समजायचं अजिबात कारण नाही समाजामध्ये. ठीक आहे, थोडाफार समाजाचा परिणाम मला या सांगा, भाजपचे आता इतके तुम्ही सगळे बाहेरून घेतलेली नेते मंडळी आहेत, पक्ष विस्तारासाठी ते करावं लागतं, हे सगळे कार्यकर्ते त्यांचे आहेत. हे ती संस्कृती बघायला, तुमच्या मेळाव्यात गेले तरी ती संस्कृती बघायला मिळते. निश्चित नाही. मी स्वतः भाजप जेव्हा स्थापन झाली त्यानंतर निघालेल्या पहिल्या दिल्लीच्या मोर्चापासून, त्यावेळेला अण्णा जोशी आमचे आमदार होते, त्यांच्याबरोबर गेलेला कार्यकर्ता आहे. पक्षाकडे मी कधीही कुठलंही पद मागितलं नाही. आणि मी असं सांगितलं की पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन मला पक्षासाठी करायचं आहे. माझ्यासारखे किमान 100 कार्यकर्ते पुण्यात तरी मला माहिती आहेत आणि सगळीकडे दिसतात हे कार्यकर्ते. विद्याताई, तुमचा अनुभव? नाही, हे अगदी बोलतायत म्हणजे आहेत, चांगले लोक आहेत, त्यातले काही राजकारणामध्ये पण आहेत, चांगले हाडाचे कार्यकर्ते आहेत, पण त्यांची संख्या आता कमी कमी होत चालली, हे आपण कबूल केलं पाहिजे. कारण ते बघतायत आजूबाजूला आपल्या काय चाललंय, मग आपल्या निष्ठावंतांचा काय उपयोग आहे, असंही कुठेतरी निराशाजनक एक सूर ऐकायला मिळतो. आणि भाजपमध्ये पण हे कबूल करो न करो, बाहेरचे लोक येऊन करतायत, आम्ही काय नुसत्या सतरंजा उचलण्यासाठी आहे का, असंही म्हणणारे लोक आम्हाला अनेक भेटलेले आहेत. म्हणजे असं प्रत्येक पक्षामध्ये आहे की लोकांची, कार्यकर्त्याची ही खंत आहे. आणि ह्या सवयी सगळ्या ज्या बिघडवलेल्या आहेत त्या मला असं वाटतं भाजपने ते इलेक्ट्रोल बॉन्ड्स वगैरे याच्यातनं आपल्याला आहे. सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्यांना सांगितलं की हे तुम्हाला जाहीर तुम्हाला, आता मी मगाशी जसं यांना टोकलं तसं तुम्हालाही सांगतो, एकदा जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळी राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये सोन्याच्या लगडी घातलेले कार्यकर्ते इतक्या प्रमाणात दिसायचे की शेवटी अजित पवारांना सांगावं लागलं की असल्या गोष्टी करू नका, शरद पवारांना सांगावं लागलं. संस्कृती तुमच्याकडे पण बदलली. नाही, सगळ्यांमध्ये, मी सगळ्याच पक्षाबद्दल, मी काय एकट्या भाजपबद्दल नाही बोलत आहे. ते भाजपने केली नाही, सोन्याचे किलोचे दागिने घातलेले आणि कडे घातलेले लोक आले की अजितदादा असतील, पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, नाही, हे आपल्या पक्षामध्ये येऊन अशी जे मिरवतात ना, ते कोणालाच आवडत नाही, कुठल्याच नेत्याला आवडत नाही. परंतु ती काय एक पद्धत झालेली आहे आणि लोकांना असं वाटतं की आपणही असेच दागिने घातले पाहिजे. म्हणजे दागिन्यांचा शौक बायकांना असतो असं म्हणतो आपण, पण काही असे मिरवणारे असतात. योगेश पांडे, तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेतला. मी 2014 साली राजू शेट्टींच्या चळवळीशी जोडला गेलो. राजू शेट्टींना लोक वर्गणी देऊन निवडून आणतात आणि मला जो अपेक्षित होतं की बघा, एक असा व्यक्ती की ज्यांना लोक देऊन पैसे देऊन निवडून आणतात. मात्र जेव्हा मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, कपडे काढून आंदोलन केले, रस्त्यावरती पार आम्ही झोपलो, परंतु सर्वायवल जे आहे की राहायचं कसं, घर चालवायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आणि कार्यकर्त्याला शक्य नाही. आता आंबेडकरजी जी बोलले ते बोलायला आणि ऐकायला फार गोडगोड वाटतं, मात्र ह्यांचा पक्ष संघटनावरनं ह्यांना पैसे देतात, ह्यांना मग ते पैसे येतात कुठनं पक्षाकडं. तर असेच तुम्हाला कार्यकर्ते मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये तुम्हाला मिळतील जे कामं करतात, ज्याला आपण एक म्हणतो ना कामं करून आणणे. तर हे एक एजन्सीसारखं एक दिलं जातं आणि कार्यकर्त्यांना थोडं कार्यकर्ता आहे त्याचं काम केलं जाईल आणि ज्याला त्या इतर रोजगार मिळत, रोजगार म्हणजे सरळ सरळ त्यांनी पैसे घ्यायचे, बदलीचे वगैरे, अशा प्रकारे कार्यकर्ता पोहोचला जातो. आता जे छोट्या छोट्या आहे, छोटे पक्ष आहे किंवा आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता, आमच्याकडे नाही संस्था नाही, कुठला कारखाना नाही, कुठलं, आम्ही करायचं कसं, सामान्यांचे प्रश्न मांडायचे, रजिस्टर करायचं, पत्र लिहायचं आणि लोक कामासाठी फोन करतात, आमचं हे करायचं कसं. अक्षरशः मी स्वतः वैयक्तिक 2020ला पूर्णपणे बाजूला निघून गेलो, म्हटलं आता बस आपण आपली वकिली करावा. आणि इतका महत्त्वाचा झाला हा मुद्दा आहे, कारण लोकांच्या अपेक्षा आणि लोकांना पाहिजे तेव्हा तुमची हवा नाही, हवा आणि आम्हाला पैसे पाहिजे प्रचार करायचा. आपण एक वेगळा मुद्दा घेतला पाहिजे की कार्यकर्त्याकडनं सगळं हवं, पक्षाकडनं मात्र पाठिंबा द्यायला नको. तुम्हाला काही एक खिशातून काही द्यायचं पक्षाकडे जर पैसे नसेल तर येणार कुठनं पैसे. भोईटेजी, मुद्दा तोच आहे प्रसन्न की निवडून येण्याचा निकष हा जो शब्द आहे ना, तो शब्द खूप मोठा घात करतोय.
जे सच्चे कार्यकर्ते ते कसे येऊ शकतील. म्हणजे आता माझ्यापुढे यादी आहे. भाजपचे पराग शाह घाटकोपरचे फक्त 3400 कोटीचा टर्नओव्हर असलेला माणूस आहे. 2019 ते आतापर्यंत 5 वर्षात 500% ग्रोथ झाली आहे त्यांच्या एम्पायरमध्ये. घाटकोपरबद्दल मी काही बोलत नाही. अबू आझमी समाजवादी पार्टी 272 कोटी. मंगल प्रभात लोढा 140 कोटी. अर्थात त्यांनी आता मुलाकडे कारभार सोपवला आहे. नुकतंच त्यांची हजारो कोटींच्या एक त्यांनी प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यात. प्रताप सरनाईक शिंदेच्या शिवसेनेकडे 133 कोटी. त्यांच्याच पक्षात होते पूर्वी ते प्रताप सरनाईक. हितेंद्र ठाकूर, असलम शेख वगैरे हे जे आहेत, अमीन पटेल, हेही काही कमी नाही. 50 कोटीपर्यंत ते सुद्धा आहेत. त्याचवेळी संजय पोतनीस किंवा संजय राऊत चे बंधू आहेत, सुनील राऊत हे, किंवा मिहीर कोटेचा, दुसरे एक योगेश सागर नावाचे कांदुलीचे 4-5 कोटीवाले, अशा पद्धतीची माणसं सुद्धा आहेत. बरोबर. मात्र अशा कोट्याधीशांना, अब्जाधीशांना उमेदवारी देणं, त्यातून सच्चे कार्यकर्ते डावलण्यात जाणं स्वाभाविकच आहे. अर्थात. तेव्हा हा सुद्धा मुद्दा असाच आहे. राजकारण्यांना आपण बोलता येतो आणि कार्यकर्त्या मात्र सँडविच होतं. शिवाय सगळ्या तो खातो, लोकांपर्यंत तो जात असतो, मात्र त्याच्या पदरी काही येत नाही. आणि अशा प्रकारचे मग ते खरोखर हाडाची काढं करणारे कार्यकर्ते, आता त्यांची पुढे जागा कशी असेल हे मात्र काळच सांगेल. कल्पना आहे, अनेकदा असं म्हटलं जातं मेडिकलच्या क्षेत्रामध्ये की डोनेशनच जर का 2-5 कोटी द्यावं लागत असेल तर तो मुलगा पुढे जाऊन मुलगा मुलगी प्रॅक्टिस करताना 10-15 कोटीचा हिशोब करणारच, कारण पैसा घातलेला असतो. त्याचनुसार निवडणुकांमध्ये सुद्धा या निवडणुकीच्या काळात जेवढा पैसा ओतावा लागतो त्यामुळेच भविष्यातलं भ्रष्टाचाराचं अर्थकारण तयार होतं का, भ्रष्टाचार फोफावण्यासाठी निवडणुकीचं अर्थकारण जबाबदार आहे का, हा आपला आत्ताचा मुद्दा आहे. मी या मुद्द्याची सुरुवात विद्याताईंपासून सुरुवात करेन. विद्याताई, अण्णा हजारेंचं तेव्हा प्रसिद्ध वाक्य होतं, पैशातून सत्ता, सत्यातून पैसा, असं ते नेहमी म्हणायचे. पुढे आम आदमी पार्टी सत्तेत आली. आता तुम्ही याकडे सगळं कसं बघताय आणि ह्या दुष्टचक्र असेल तर ते काय कसं मोडावं मग? नाही, हे दुष्टचक्र मोडणं मला वाटतं आता अशक्य झालेलं आहे. कारण त्याच्यामध्ये जायचं कसं हे माहिती, पण त्यातनं बाहेर कसं यायचं ते माहिती नाही आहे. त्यामुळे ह्या सवयी ज्या लावलेल्या आहेत आपण लोकांनाही, म्हणजे लोकांचं, मतदारांचा असं असतं म्हणणं की हे 5 वर्षातनं एकदा येतात आणि हे स्वतः एवढे मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात, मोठे मोठे पैसे कमवतात, मग आम्ही यांच्याकडनं पैसे घेतले, आता ही संधी कशाला सोडा, अशी वृत्ती झालेली आहे. त्यामुळे हे बदलणं तर मला तर असं वाटतं की अशक्य आहे हे बदलणं. कारण तेवढी नीतिमत्ता सगळी खालवलेली आहे. आणि तुम्ही बघितलं तर नोटबंदी झाल्यापासनं नोटांच्या म्हणजे बसेस मोठ्या भरून पैसे गुजरातहून यायचे किंवा इथून गुजरातला जायचे. आणि हे सगळं जे आहे हे भाजपचं सरकार आल्यापासनं लोकांच्या सवयी खूप बदललेल्या आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोल बॉन्ड असेल, याच्यातनं जे पैसे मिळालेत ते बाकी पक्षांना अगदी कमी मिळालेले आहेत आणि एकट्या भाजपला भरपूर पैसे मिळालेले आहेत. GSTचं पण प्रचंड ह्यांनी लावलेलं आहे. त्यामुळे सगळा पैसा जो आहे तो भाजपच्या हातात आहे. आणि दुसरं म्हणजे गुजरातचे 2 जे मोदी आणि शहा आहेत, हे गुजरात ही स्टेटच व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पूर्वी आम्ही म्हणायचो महात्मा गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वातंत्र्य काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेले नेते गुजरातकडनं आलेले. पण आता खेदाने असं म्हणावं लागतं की हे गुजरातचे 2 दलाले हे फक्त देशच नाही विकत आहेत अदानी अंबानींना, तर प्रत्येक मतदाराच्या सवयी सुद्धा बदलून टाकलेल्या आणि प्रचंड पैसा वाटप हा निवडणुकांमध्ये होतो. ही सगळ्यात खेदाची गोष्ट आणि याच्यातनं सर्वसामान्य माणूस बाहेर येईल असं मला तर वाटतच नाही. आंबेकरजी, विद्याताईंनाही त्यांच्या सहकार्यांप्रमाणे मोदी शहांचा ज्वर झाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी योग्य ते औषधोपचार घ्यावेत अशी माझी त्यांना विनंती राहील. मुद्दा महत्त्वाचा असा आहे की ज्या वेळेला तुम्ही मोदी आणि शहांचा उल्लेख करता त्यावेळेला त्यांनी केलेली देशाची प्रगती तुम्हाला दिसत नाही. मोदींनी जगामध्ये भारताचं देशाची काय प्रगती केली आहे ते आपण त्या विषयावर नको जायला, सगळा भरकटेल. तुम्ही खर्चाबद्दल सांगा, भ्रष्टाचाराबद्दल. आणि तुम्ही मला औषधोपचार घ्यायला सांगताय, पण तुम्ही मी स्वतः तुम्हाला बघा ना, मानसोपचार हा शब्द वापरला नाही. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही तेच औषधोपचार म्हणजे तो काय औषधोपचार तुम्हाला त्याच्या अशासाठी पुढचा शब्द वापरायचा विचारला नाहीये. की पण तुम्ही मला हे डिबेटच्या विचारायचंय सुरुवातीपासून की मोदी शहा इलेक्ट्रोल भाजप बॉन्ड- आल्यापासून इलेक्ट्रोल बॉन्ड भ्रष्टाचार मध्ये- सुरू झाला इलेक्ट्रोल असे बॉन्ड शब्द मध्ये वापरत तुम्हाला आहात. जास्ती पैसे विद्याताई, मिळाले तुम्ही की जर नाही? म्हणत असाल तुम्ही 40 वर्ष राजकारणात आहात तर तुम्ही सिद्ध करू शकता का की मोदी शहा 2014 साली आले, त्याच्या आधी देशामध्ये भ्रष्टाचार नव्हता, असं तुमचं म्हणणं आहे का? असं असू शकत बरं, मग नाही. 2014 माझी विनंती तुम्ही तुम्हाला तुमचं म्हणणं आहे. पूर्ण करा. मला बोलू द्या. राजाश्रय मिळून माझी दिलेला तुम्हाला आहे. तुम्ही आणि संपूर्ण तुम्ही देश सिद्ध ऐकून करा. घेऊया आपण, आधी ऐकून घेऊया प्लीज. मी बोला मला बोलू द्या विद्याताई. डिबेटचे
बोला बोला दरेकर आंबेकरजी बोला. हां, तर बेसिकली हा जो मुद्दा आहे तुमचा हा सर्व दूर लागू आहे असं मला वाटत नाही. समाज जसा बदलतो त्याचं प्रतिबिंब राजकीय पक्षात पडणार हे आपण मान्य केलं पाहिजे. त्यामुळे समाजाच्या धारणा जशा बदलतील त्याच धारणा घेऊन राजकीय पक्षात शेवटी ती माणसं आहेत, त्याच धारणा घेऊन ते राजकीय पक्षात येतील आणि त्याचा परिणाम राजकीय पक्षावर होईल. पण मी तुम्हाला नावं घेऊन मगाशी त्यांनी उल्लेख केला कुणीतरी की याच्या नगरसेवकाच्या इलेक्शनला 2-5 कोटी लागतात. मी तुम्हाला नाव घेऊन सांगतो, राजश्री काळे नावाची पारधी समाजातली पुण्यातली महिला कॉर्पोरेटर आहे आणि ती किती बजेटमध्ये निवडून आणली ती मला माहिती आहे. त्यामुळे असं सर्व दूर त्याचं सगळं करू नका तुम्ही. काही लोक खरंच अजूनही राजकारणामध्ये चांगले आहेत. ठीक आहे बोला. नाही नाही, मुळामध्ये तुम्ही जे म्हणतात ना हा एक अपवाद आहे. आता ही जे लोक निवडणूक लढणार आहे हे जे निवडून जातील कुठल्या पक्षाचा असो त्यांनी केलेला खर्च त्याचा सगळ्यात पहिलं टार्गेट राहील वसुली. हे आपण मान्यच केलं पाहिजे. आणि जो पैसा जो खर्च झालेला आहे 5 कोटी 10 कोटी जे काही झाला असेल त्याचा खर्च म्हणजे तो त्याचं पहिलं टार्गेट राहील का हे मला माहीत नाही. मी किती वेळ पदावर राहील काय राहील त्याच्यामुळे तो जो पहिलं आणि नंतर जो आमदार जातो ते कामं जे वाटतात त्यासाठी मग टक्केवारी घेणं आणि ही पूर्ण बदल्यांचे पैसे तो म्हणजे ही जी चेन आहे वरपासून. आणि मी सांगतो तुम्हाला आपल्या देशामध्ये लालबहादूर शास्त्री होऊन गेले एक काळी की जे स्वतः जास्त वेळेला पगार परत देत होते. मोदी वगैरेचं नका बोलायला लावू कारण मोदींचं काय आहे काही नाही ते बोललं तर चर्चेचा मुद्दा भरकडून जाईल तर तो त्याच्याकडे जाणार नाही. मात्र आपल्याला अशा प्रकारचे राज्यकर्ते आपण निर्माण करू शकतो का आता तसे नाहीच. आणि हे जे निवडणुकीत जो पैसा खर्च होतोय हे जी वसुली सुरू होणार आहे अधिकाऱ्याकडनं पैसे घेणे त्यामुळं ह्या भ्रष्टाचारावर नियंत्रण करणं अशक्य आहे. जसे ताई म्हटले की आत जाणं शक्य आहे बाहेर काही याचं उत्तर कुणाकडे नाही आहे. आणि ह्याला चूक हा मतदार आहे कारण मतदारांनी हे गणित पकडलंय की आपल्याला ह्या एकच दिवस मिळतो जे वाढायचं ते ओढून घ्या हातामध्ये. नाही प्रसन्न मला आपल्याकडे वेळ खरंच मर्यादित आहे थोडक्यात म्हणून एक मांडायचंय बोला. की ह्यांना आता बोलले तर पण एक प्रमाण कुठे राजाश्रय भ्रष्टाचाराला यांनी मिळवून दिलेला आहे. आणि रेल्वेज पासून एअरपोर्ट पासून सगळं ठीक आहे म्हणजे ताई आपण त्याच्यावर नको जायला. पुढची stage सगळ्यांवरती आहे. सगळे माझं खटले चालू ताईंना आहेत. आव्हान आहे या विषयावर वेगळा डिबेट ठेवा. भोईटे सर. मी तुम्हाला उत्तर देईन. ओके भोईटे असं सर. वाटतं की प्रत्येकाने हे मान्य केलं पाहिजे आता प्रामाणिकपणे की राजकारणाचा धंदा करून ठेवलेला आहे प्रत्येक राजकीय पक्षानं केलेला आहे. त्यात इन्व्हेस्टमेंट केली जाते. रिटर्न कसे मिळवले जातात प्रसन्न. तुमचा जो मुद्दा आहे प्रसन्न तुम्ही जो मुद्दा मांडला चर्चेसाठी तो मुद्दा हाच आहे की या अर्थकारणामुळे निवडणुकीच्या भ्रष्टाचार फोफावतो का तर हो 1,35,000 कोटी ज्या देशात निवडणुकीसाठी खर्च होत असेल लोकसभेच्या तर 545 मतदारसंघामध्ये आपण जर भागून पाहिलं तर जो काही खर्च झाला आहे उमेदवारांकडून तो कुठून ना कुठून वसूलच होणार आहे. त्यामुळे स्वाभाविकरित्या भ्रष्टाचार त्यामुळेच फोफावतोय मान्य करून आता तरी आत्मचिंतन केलं पाहिजे. खरं. आपला चौथा मुद्दा आहे की आमिषाला भुलून मतदान केलं जातं का म्हणजे आमिष किंवा पैसे याच्यामुळे मतदान होतं का हा मुद्दा आपण घेतोय. मी याची सुरुवात करतोय पांडेंपासून. योगेश पांडेजी तुमच्यापासून सुरुवात. नाही मी आता ते वाचताना अमित शहाऐवजी मला जरा वाचताना थोडी चूक झाली. मला अमित शहा वाटलं जरा थोडं मी घाबरून गेलो. मुळात मध्ये राजकारणामध्ये आता जे दलाल लोक शिरले आहेत म्हणजे आता सगळ्या देशाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे राजकारण ज्या प्रकारे खेळलं जातं आणि इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे. दहशत धाक म्हणजे साम दाम दंडभेद. आणि आता आपण अशा टप्प्यात आहोत की पैशाचा पाऊस आयदर ईडी फिडी इन्कम टॅक्स. आमच्या पुण्यामध्ये एक जण उभं राहिला ज्यांनी तिकीट नाही दिलं पक्षाने उभं राहायला हिंमत केलं त्यांनी लगेच त्याच्याकडे इन्कम टॅक्सची आली. म्हणजे तुम्ही तळागाळातल्या साध्या कार्यकर्त्याकडे सुद्धा तुम्ही इन्कम टॅक्स पाठवायला लागले. त्यामुळं हे निवडणूक दहशतीखाली राहील. आणि मी आधी पण सांगितलं ज्याच्याकडनं पैशाचं वाटप होईल जोरदार आणि पैसे कुणाकडे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं हे आमिषामुळे मतदान होईल. विद्याताई. आमिषा नाही आमिषामुळे लोक बळी पडतात आमिषाला कारण परिस्थिती गरीब आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे म्हणून लोकांना पैशाशिवाय पर्याय नाही हे तेवढंच आहे. लोकांना मी दोष देत नाही परंतु जे राजकीय पक्ष आता मुंबई महापालिकेचं बजेट 40,000 कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे. 3 वर्षात निवडणुका नाही आहे. सगळं प्रशासन त्याच्यावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर चालतंय. हा 51 कोटीचा आता मी दाखवते तुम्हाला हे ह्याचा खर्च सगळा हा ते पराग शहा आणि ते भाजपचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा निधी वापरला जातोय आणि विरोधी पक्षांना कुठल्याही सुविधेसाठी निधी मिळत नाहीये. म्हणजे सगळ्याचा वापर पैशाचा भाजप करून घेते.
भाजपवर आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे, त्यांनी ते करावं. परंतु मला असं वाटतं की फार जनरलायझेशन करू नये. आपण जर भारताच्या गेल्या 5 निवडणुकांमधलं मतदारांचं बिहेवियर पाहिलं तर आमिषं जरूर असतील, पण आमिषं असली तरी भारतीय मतदार हा फार सजग आणि चांगला चौकस आहे आणि त्याला जे काम पटतं त्यालाच तो मतदान करतो. आमिषामुळे तो 100% मतदान करतो असं नाही. आमिषाला तो बळी पडत असेल, पण मिळालेले पैसे ठेवून सुद्धा तो आपल्या मनाने, आपल्या स्वतंत्र बुद्धीने आणि देशाला काय चांगलं आहे हे बघून मतदान करतो, असं माझं ठाम मत आहे. भोईटेजी शेवटची कमेंट. प्रसन्न, आज या शोच्या निमित्तानं माहिती घेताना कोकणातल्या काही लोकांशी बोलत त्यांनी सांगितलं की लोकसभेला एकेका कुटुंबात 25,000 रुपये आले. 5 सदस्य असतील, हो. 5,000 प्रमाणे 25, काही ठिकाणी 30, समोरच्याने काय रेट दिला त्यानुसार सुद्धा. पश्चिम महाराष्ट्रात साखरपट्ट्यात सुद्धा तेच स्थिती, थोडा रेट 4,000 ते 8,000च्या दरम्यान. शहरी भागात सुद्धा मुंबईसारख्या आता नवी पद्धत आली आहे, मध्यमवर्गीय आपल्या सोसायटीचं रंगकाम करा, पूर्ण एक्सटर्नल पेंटिंग, बसवा. टॅक्सचे पैसे जे बाकी असतात ते भरा, प्रॉपर्टी टॅक्सचे, अशा पद्धतीनं उमेदवारांकडून वसुली करत असतात. त्याचा फटका नंतर त्यांना बसतोच. मात्र फक्त पैशाला, आमिषांना सर्व भुलतात आणि मतदान करतात, तसं नाही आहे. तसं असतं तर दरवेळी सत्ताधारी पक्ष जो असतो तो सत्ताधारी पक्षच सतत सत्तेत राहिला असता. खरंय. सुदैवाने मतदार हा विचारक्षम आहे, तो निर्णयक्षम आहे, पैसे घेतो पण मत द्यायचं म्हणून ते अनेक अनेकदा आणि याच मतदारावरच्या सद्वेग बुद्धीवरती विसंबून ही अख्खी लोकशाही आणि तिचा गाडा चालू आहे आणि त्याच मतदाराला सलाम करत आम्ही या सीएम महाडिबेटचा इथे समारोप करतोय. या निमित्तानं महत्त्वाचे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचले असतील आणि आपण विचारपूर्वक मतदान कराल ही अपेक्षा आणि हीच विनंती तुम्हाला याच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.